सेवेसाठी आलेला जो भक्त आहे तो त्या सेवकाकडे येतच नाहीये, तो येतोय दादाबाबांच्या ठिकाणी. अशा वेळेला तिथं उपस्थित असलेला जो सेवक असतो तो जेव्हा काहीतरी त्याला समाधानकारक उत्तर देत नाही किंवा त्याला वेगळ्या पद्धतीने जेव्हा बोलतो त्यावेळेला आधी तो मनुष्य दुःखाने गांजलेला आहे आणि त्याच्यात त्याला आपण काहीतरी असा जहाल डोस पाजल्यानंतर तो परत येईल का तिकडे? तो येणारच नाही. पण ज्या वेळेला असं आपल्याकडनं वर्तन घडतं त्यावेळेला त्याचं दुःख सगळ्यात जास्ती गुरुना होतं. का गुरुना होतं? पण तो गुरूंच्याकडे आलाय ना. तो क्ष अबक कोण जो काही सेवक आहे त्याच्याकडे तो आलेलाच नाहीये. तो आलेला आहे त्या स्थानापाशी. पण त्या स्थानापाशी तो आलेला आहे आणि त्याचं कल्याण कोण करणार आहे? सेवक नाही करत आहे, गुरुच करणार आहे. पण मधली जी सेवकाची भूमिका आहे की त्याला गोड बोलून किंवा त्याला चांगल्या पद्धतीने, अनेक वेळेला आपल्या कार्यक्रमाची पद्धत त्याला माहिती नसते काय जे असते ते, मग त्याला खिकसून सांगायचं का प्रेमाने सांगायचं याच्यावरती तो सेवक जरी म्हणत असला केंद्रावरती सेवक आहे तरी तो सेवक आहे की नाही ते गुरु तपासून बघतात. मग ती किती मोठी जबाबदारी आहे की जो कोणी भक्त आलेला आहे त्या भक्ताला योग्य पद्धतीने आपण सांगणं, प्रेमाने सांगणं. पण आधी त्याचं दुःख आहे, अडचण आहे आणि त्याच्यात आपण आणि त्याला काय म्हणतो असं काहीतरी सोडवल्यानंतर तो बलबडायचाच बाकी असतो फक्त. मग तो परत येणारच नाही, तो वेळा नकोच जायला तिकडं परत. म्हणजे भक्ताचं नुकसान केलं ना आपण. त्याचं गुरुना किती दुःख होतं की अरे हा माझ्याकडे आलाय किंवा बाबांच्याकडे आलेला आहे ना, तो सेवकाकडे आलेलाच नाहीये. सेवकाचं कर्तव्य एवढंच आहे. दादानी अशा पद्धतीने प्रत्येक भक्ताची सेवा केली. कुठलाही भक्त आला तरी सुद्धा तितक्याच प्रेमाने दादा त्याची, आणि प्रत्येक भक्ताचं नाव दादांना माहिती होतं. प्रत्येक भक्ताच्या नावाने हाका मारायचं. आपण मागच्या आठवड्यात काय होतं रे त्याचं आडनाव, कशाला आला होता रे तो, हेही आपल्याला आठवत नाही. आपण म्हणजे क्षमस्व असं होतं आपलं का? कारण आपण त्याच्या मनापर्यंत पोचतच नाही. आपण फक्त औपचार काय काय द्या हे करा कळून द्या. पण दादा जे प्रत्येक भक्ताला भेटायचे ना ते हार्ट टू हार्ट भेटायचे. पण तो किती वर्षानंतर जरी भक्त आला ना तरी त्याला हाका मारायचे, काय रे कसा आहेस तू, तुझं ते त्यावेळेला काम होतं काय झालं त्याचं, इतकं लक्षात होतं. आणि कामं किती असायची, सगळ्या केंद्रावरती दादा एकटे कामकाज करत होते, एकटे. पण प्रत्येक केंद्रावरचा भक्त त्याचं दादांना पूर्ण नाव लक्षात असायचं. आणि ही सेवा दादाने इतकी वर्ष भक्तांची केली का, तर पुढे जी सगळे भक्त लोक लागणार आहेत शक्तीपीठ स्थापनेमध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचंय. भक्ताला कल्पनाही नाही आपल्याला काय अलौकिक प्राप्त होणार आहे ते. पण त्याच्यासाठी ही सगळी मेहनत आहे ना. त्यांची विमोचना करायची, त्यांना दीक्षा द्यायची, त्यांना काय करायचं ओंकार साधना, साधना संमेलन. आता हे जे सगळं सामुदायिक साधना, सामुदायिक आरती आणि संमेलन या सगळ्यातनं काय होत असतं की गुरुकृपा आशीर्वादाने काल जसं म्हणलं की जीव जीवात्मा आत्मा हे जे काही स्थित्यंतर आहे हे स्थित्यंतर गुरुकृपा आशीर्वादाने होत असतं. ते उद्या जर म्हटलं मी काही केंद्रावर वगैरे येत नाही, मी घरी बसतो आपला आणि घरी मी सगळं करतो, तर स्थित्यंतर गुरु घरी येऊन नाही करणार आहे. हे सामुदायिक जे आहे, सामुदायिक आरती, सामुदायिक साधना, साधना संमेलन की ज्यामध्ये आपण इतके भक्त उपस्थित असतो, या अनेक माध्यमातून गुरु आपलं हे स्थित्यंतर करून आपल्याला विकसित अवस्थेकडे नेत असतात. इतकं महत्त्व आहे कार्य केंद्रावर येण्याचं आणि ह्या सगळ्या गोष्टीला हजर राहण्याचं. उद्या काल म्हणलं ना का आम्ही घरी आरती करतो, घरी आरती करतो बरोबर आहे, लाभ आहेच ना. पण घरी आरतीमध्ये आपल्यावर एक अपेक्षितचं वलय आपल्या बाजूला आहे, आपल्या वास्तूमध्ये, त्यामुळे त्याचा परिपूर्ण आरती साधनेचा लाभ होणं थोडं अवघड आहे. पण केंद्रावरती काय होतं, जे काही गुरुशक्तीचं वलय आहे त्यामध्ये आपण सावधानरित्या आरती केल्यानंतर दसपटीने त्याचा आपल्याला लाभ होतो. म्हणून निदान आठवड्यात एक दिवस तरी केंद्रावरती आपण आपली मुलं यांना आरतीला साधनेला
घेऊन जाण्याची तसदी घेणं आपलं कर्तव्य आहे. 8 दिवस नाही, 15 दिवसातनं तरी, नाही का? आता हा विषय आहे थोडासा की अनेक आता जे काय आहेत पालक आहेत की ज्यांची मुलं येतच नाहीत केंद्रावरती आणि पुढं येतच नाहीत. पुढं ज्या वेळेला जीवनामध्ये काही अडीअडचणी येतात किंवा आई वडील प्रश्न विचारायला येतात, बरं अडचण आहे, मुलाला किंवा मुलीला काही सेवा नाही, ते करणारच नाही, हे आधीच आई वडील सांगून मोकळे होतात. काहीच नाही वाटत आपल्याला. ज्या गुरुमार्गाचा आपल्याला लाभ झाला, पण आपली जी मुलं आहेत त्या मुलांना आपण ह्या गुरुकार्याची ओळखच करून दिली नाही. त्यामुळं काय झालं, काय विषय लक्षात येतोय की आपल्या मुलांना आपण अडचण घेऊन आलो, गुरूंच्याकडे अडचण घेऊन आलो, गुरुकृपा आशीर्वादाने आपली अडचण दूर झाल्यामुळे काय झालं, आपलं जीवन सुरळीत चालायला लागलं. त्यामुळे आपल्या मुलांना अडचण म्हणजे काय असतं, अडचणीमध्ये आपण कसे जगतो याची ओळखच नाहीये. सगळं त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळं त्यांना गुरुकृपा आशीर्वादाची आपल्या जीवनामध्ये किती आवश्यकता आहे याची जाणीव आपण करून दिली तरच होणार आहे ना, नाहीतर होणारच नाही. त्यामुळे ती मुलं, पुढची पिढी जी यायला पाहिजे ती येतच नाही. आणि ज्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये अडचणी येतात आणि त्यांच्या प्रित्यर्थ जेव्हा आई वडील कामकाजासाठी येतात आणि विचारतात की असं असं मुलीची जी काही अडचण आहे, बरं मग तुमचा मुलगा हे करेल का? नाही, ते काही करणार नाही. हे भूषणास्पद आहे का? दुःखदायी गोष्ट ऐकून आम्हाला वाईट वाटतं की अरे तुम्ही आई वडील अगदी म्हणजे काय म्हणतो की काही शब्दच नाही असं की नाही आमची मुलं हे काहीच करणार नाही. का नाही? तुम्ही कुठे कमी पडलात आई वडील म्हणून? आपण कुठे कमी पडलो हा आई वडिलांनी विचार करायचा की का आपली मुलं आपण ह्या गुरुमार्गाची आपण का नाही ओळख करून दिली लहानपणापासून. अडचण निवारण व्हावी ही इच्छा आहे, पण त्यासाठी मी काही करणं आवश्यक आहे हा संस्कारच केला नाहीये ना, किंवा त्यांना गुरुमार्गाची ओळखच करून दिली नाहीये. आणि अडचण आल्यानंतर सुद्धा काही करायची इच्छा नाहीये. आधीच आई वडील स्पष्ट सांगतात, अनेक केंद्रावरती असे लागलो, नाही आमचा मुलगा किंवा आमची मुलगी काय प्रार्थना तरी म्हणेल का? नाही ते काहीच करणार नाही. काय उत्तर आहे सांगा याच्यावरती? म्हणजे जे आपले गुरु आहेत, ज्या गुरूंची आपण ओळखच पुढच्या पिढीला करून दिलेले नाहीये, मग त्या मुलांनी काय म्हणायचं, माझ्या आई वडिलांची गुरु, पण हे माझे गुरु येणारच नाही ना तोंडात ना. का? कुठे कमी पडलो आपण आई वडील म्हणून? आहे का विषय लक्षात येतोय? आई वडील म्हणून जर आपण ह्या गुरुमार्गामध्ये आलो, दादाने एका ठिकाणी म्हणले की आज तुम्ही एवढ्या अपेक्षा घेऊन माझ्याकडे आलात, एक अहिक सगळ्या हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, कदाचित त्याच्यातल्या 1-2 अपेक्षा तुमच्या पूर्ण झाल्याही नसतील, पण म्हणाले आज तुम्ही जे माझ्याकडे आलात ते कशामुळे आलात की अनेक जन्मामध्ये तुमचे जे काही दोष साठत गेले. तुमच्या वाडवडिलांनी काय केलं, जीवनामध्ये त्यांच्या अडीअडचणी आल्या, त्या अडीअडचणी दूर व्हाव्यात, त्याचं पूर्ण विमोचन व्हावं म्हणून काही केलं नाही. त्यांनी फक्त काय केलं, तात्पुरतं देवतार्जन केलं, ती अडचण थोडीशी दूर केली आणि जीवन व्यतीत केलं. पण तो दोष किंवा अडचण पूर्ण गेला नाही, तो पुढच्या पिढीमध्ये आला. पुन्हा पुढच्या पिढीने काय केलं, अडचण आली, तात्पुरती मलमपट्टी केली, दोष तसेच राहिले, ते तिसऱ्या पिढीत आले. असं करत 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 असे तुम्ही आलात की आता अजून दोष धारण करायला जागाच नाही. अशी जेव्हा अवस्था आली तेव्हा म्हणाले तुम्ही माझ्याकडे आलात, तुम्हाला या सगळ्या दोषातनं परिपूर्ण मुक्त केलं विमोचन करून. आता तुमची पुढची पिढी जी आहे ती फक्त आशीर्वादासाठी इथं यावी, अडचण घेऊन येऊ नये एवढी मी तुमची तरतूद केलेली आहे. अधिक भले 2 गोष्टी तुम्हाला कमी मिळालेल्या असतील माझ्याकडनं, इतकी गुरुने आपल्या पुढच्या पिढ्यांची तरतूद करून दिलेली असताना सुद्धा आपण जर आपल्याच घरातल्या पुढच्या पिढीला जर ह्याची ओळखच करून दिली नाही, किंवा आपल्याला काय करणं आवश्यक आहे, आपले गुरु कोण आहेत, या प्रतिमा म्हणजे काय आहे हे जर आपण त्याला ओळखच करून
बनलेली नाही तर उद्या त्यांच्या दृष्टीने त्या प्रतिमा म्हणजे फक्त सोनं आणि चांदी आहे. कुठे कमी पडलो आपण? हा आपण अंतर्मुखून विचार करायचा. आज ज्या गुरुमार्गाचा आपल्याला लाभ झालेला आहे, आपण काही केलं नाही त्यासाठी. आपण एक जीवनातली अडचण घेऊन फक्त गुरूंकडे आलो. गुरुनी कृपावंत होऊन आपली पात्रता न बघता हे सगळं दिलं आणि सगळ्या आपल्या पुढच्या पिढ्यांची तरतूद केली की पुढची पिढी दोष घेऊन माझ्याकडे नको यायला. तुम्ही आला दोष घेऊन, बस हे शेवटचं. म्हणून वंश थांबवला आणि गुरु अंश धारण करून दिला. पण त्या अंशाला जर आपण दाखवलंच नाही गुरु म्हणजे काय आहे, कार्य म्हणजे काय आहे, तर त्यांना ओळख कशी होणार? काही काळात ते हेच म्हणाले की माझ्या आई वडिलांचे गुरु दादांचा फोटो बघून काय म्हणणार? असो 5 मिनिटं थांबूया.